नमस्कार मित्रांनो महाज्योती या संस्थेमार्फत स्कॉलरशिप योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर हे फॉर्म कोणकोणत्या एक्झामसाठी सुरू झालेले आहेत, त्यानंतर या एक्झामसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहे. तर तुम्हाला जर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुमचं गुगल ब्राउझर ओपन करा. त्यानंतर महाज्योती.org.in अशा पद्धतीने तुम्ही गुगलला सर्च करा. ओके, ती वेबसाईट ओपन होईल. किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट ओपन करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे आल्यानंतर तुम्हाला नोटीस बोर्डचा ऑप्शन दिसेल, इथे वरती 4 नंबरला. ओके, तर इथे नोटीस बोर्डचा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्ही इथे बघू शकता ॲप्लिकेशन फॉर IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, त्यानंतर AAO या एक्झामसाठी मित्रांनो ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल म्हणजे CGL एक्झामचे इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ओके, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ऑनलाईन ट्रेनिंग, तर या 3 एक्झामसाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर IBPS, PO, बँकिंग, LIC या एक्झामसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे, तुम्ही इथे क्लिक करू शकता. तुम्ही ते बघू शकता, इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे, क्लिक here यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर स्टाफ सिलेक्शन CGL एक्झामसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे. ओके, आणि तुम्हाला जर मित्रांनो या दोन्ही एक्झामसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही दोन्ही एक्झामसाठी अप्लाय करू शकता. ओके, पण तुमच्या जर दोन्ही एक्झामसाठी जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला एकाच एक्झामचा लाभ घेता येईल, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, तुम्हाला दोन्हीही एक्झामचा लाभ घेता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, आणि मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला एक्झाम द्यावं लागेल. ओके, त्या एक्झाममध्ये तुमच्या मार्क्सनुसार तुमचे मेरिट लिस्ट लागतील. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं जाईल, तर हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर तुम्हाला ज्या एक्झामसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असेल त्याच्यापुढे तुम्हाला इथे क्लिक हिअर तुम्हाला ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करा. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे परिपत्रक वाचून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने PDF ओपन होईल. तर तुम्ही इथे बघू शकता IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO या एक्झामसाठी मित्रांनो हे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ओके, तर आता आपण याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती दिलेली ती माहिती आपण बघणार आहे. तर या योजनेसाठी इतर मागासवर्ग म्हणजे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी पात्र असणार आहेत. त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच VJNT कॅटेगरीचे विद्यार्थी पात्र असणार आहेत. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास, तर हे विद्यार्थी इथे पात्र असणार आहेत. ओके, तर मित्रांनो हे प्रशिक्षण तुमचं ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. ओके, अनिवार्य पद्धतीने असणार आहे, म्हणजे तुम्ही घर बसल्या तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता. 6 महिन्यांचं तुम्हाला इथे ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल. ओके, तुम्हाला टॅबलेट दिलं जाईल. ओके, आणि तुम्हाला प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला इथे फ्रीमध्ये डेटा पण दिला जाईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ओके, आणि त्यानंतर पुढे तुम्हाला इथे पात्रता दिलेली आहेत. तर आता आपण पात्रता बघूया. तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ओके, त्यानंतर विद्यार्थी नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, त्यानंतर मागासवर्ग या कॅटेगरीचा असावा. ओके, त्यानंतर तुम्ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. ओके, त्यानंतर यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. ओके, अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. ओके, तर तुम्ही जर महाज्योती या योजनेचा याच्या आधी जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा घेता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर मित्रांनो तुमची इथे एक अंतिम निवड यादीसाठी तुमची इथे परीक्षा घेतली जाईल. ओके, तर बँकिंगच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यानुसार तुमचा इथे सिलेबस असणार आहे. ओके, आणि तुमच्या प्राप्त गुणांनुसार तुमची इथे मेरिट लिस्ट लागेल. ओके, त्याच्या आधारे तुमची इथे निवड होणार आहे. तर हे पॉईंट इथे दिलेले आहेत. तर तुमच्या एक्झामबद्दल जी माहिती आहे ती महाज्योतीच्या वेबसाईटला तुम्हाला दिली जाईल. ओके, तर विद्यार्थ्याचं वय कमीत कमी 20 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असलं पाहिजे. ओके, आणि जर तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर 38 वर्षापर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणाचं स्वरूप दिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता, 6 महिन्याचं तुम्हाला इथे प्रशिक्षण दिलं जाईल.
अनिवार्य स्वरूपाचं असणार आहे. ओके, ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. तर अशा पद्धतीने हे पॉईंट दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला इथे सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण दिलेलं आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता तुमच्या प्रवर्गानुसार तुम्हाला इथे आरक्षणाची टक्केवारी दिलेली आहे. ओके, आणि खाली तुम्हाला समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असेल इथे दिलेलं आहे, पॉईंट दिलेले आहेत. तर प्रवर्ग न्याय महिलांसाठी 30% जागा आरक्षित असतील. ओके, तर तुम्हाला इथे जे प्रवर्ग दिलेले आहेत. ओके, तर प्रत्येक प्रवर्गासाठी महिलांसाठी 30% जागा आरक्षित असतील आणि दिव्यांगांकरता 5% जागा आरक्षित असतील. ओके, आणि त्यानंतर अनाथासाठी 1% जागा आरक्षित असतील. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इथे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. ओके, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, तर मित्रांनो तुमच्याकडे चालू वर्षाचं तुमच्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक लागणार आहे. तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि तुम्ही जर अनाथ असाल तर तुमच्याकडे ते पण सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे आपण आता पुढे बघणारच आहे. आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती बघणार आहे. ओके, त्यानंतर खाली तुम्हाला इथे अटी व शर्ती दिलेल्या आहेत. तर तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 28 ऑगस्ट 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकता. ओके, आणि तुम्हाला फक्त ऑनलाईनच अर्ज करावे लागतील. ओके, तुम्ही पोस्टाने किंवा ईमेलने करू शकत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला इथे पॉईंट दिलेले आहेत. तर नंतर अशा पद्धतीने आपण इथे संपूर्ण महत्त्वाचे पॉईंट बघितलेले आहेत. ओके, तुम्हाला जर या योजनेसंदर्भात जर काही डाऊट असतील तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तुम्हाला जर काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके, तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरावा त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगितलं आहे ते ही वेबसाईट ओपन करा. इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल आणि इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. ओके, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. तुमचा इथे मोबाईल नंबर फिल करा. त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. ओके, तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे फिल करावा लागेल. ओके, तो OTP इथे फिल करा. OTP फिल केल्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने नवीन इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. ओके, तर अशा पद्धतीने 3 स्टेप दिलेले आहेत. या 3 स्टेप तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. तर आता आपण सगळ्यात पहिली स्टेप बघूया, पर्सनल डिटेल्स. तर इथे तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फॉर एक्झामिनेशन सेंटर ते निवडायचं आहे. ओके, तर इथे एक्झामिनेशन सेंटरसाठी तुमचा डिस्ट्रिक्ट इथे निवडा. तुम्हाला इथे 3 प्रिफरन्स द्यायचे आहेत. ओके, तर इथे 3 एक्झाम सेंटर तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव इथे फिल करायचं आहे. ओके, तर इथे सगळ्यात पहिले तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम आणि त्यानंतर लास्ट नेम अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर ॲप्लिकंट फादर नेम तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तुमच्या फादरचं नाव इथे फिल करा. इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम अशा पद्धतीने इथे फिल करा. त्यानंतर जेंडर तुमचं इथे फिल करा. पुढे तुमची डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. तर यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची इथे फिल करा. त्यानंतर आर यू एन ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का? जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. ओके, त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटी, तुम्ही जर अपंग उमेदवार असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. ओके, त्यानंतर सोशल कॅटेगरी तुम्हाला इथे कॅटेगरी तुमची निवडून घ्यायची आहे. तुमची कॅटेगरी इथे निवडा. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सर्व कॅटेगरी दिलेल्या आहेत. ओके, तुमची कॅटेगरी जी असेल ती निवडा. त्यानंतर इथे तुमची कास्ट निवडून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला इन्कम ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे तुमचा इन्कम ग्रुप सिलेक्ट करा, इथे टिक करायचा आहे. ओके, त्यानंतर आधार कार्ड नंबर तुमचा इथे फिल करा. पुढे नॅशनॅलिटी इथे इंडियन ऑटोमॅटिक आलेला आहे. पुढे तुम्हाला डोमासाईल इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. तर तुमचा इथे डिस्ट्रिक्ट निवडा तुम्ही. त्यानंतर इथे स्टेट ऑटोमॅटिक आलेला आहे. पुढे तुमचा इथे ॲड्रेस फिल करायचा आहे. तुमचा जिल्हा इथे निवडा.
त्यानंतर तुमचं इथे तहसील निवडायचं आहे. ओके. त्यानंतर विलेज नेम इथे फिल करा. पुढे तुमचा हाऊस नंबर इथे जो असेल तो इथे फिल करा. त्यानंतर वार्ड नंबर इथे नेम तुम्ही फिल करू शकता. ओके. त्यानंतर इथे रोड पिनकोड इथे फिल करा. त्यानंतर तुमचा जर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे टिक करायचं आहे. ओके. ऑटोमॅटिकली तुमचा ॲड्रेस येऊन जाईल. जर तुमचा परमनंट ॲड्रेस जर वेगळा असेल तर तुम्ही ते फिल करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने माहिती इथे भरा. त्यानंतर इथे तुमचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर फिल करा जर असेल तर, नाही भरला तरी चालेल. ओके. पुढे तुमचा ईमेल आय डी इथे फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने दुसरी स्टेप ओपन होईल. तुम्हाला इथे क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर इथे खाली स्क्रॉल करा आणि त्यानंतर इथे 10वीची माहिती भरावं लागेल सगळ्यात पहिले. तर इथे नेम अँड प्लेस ऑफ द स्कूल इथे तुम्हाला माहिती भरायची आहे. तर इथे शाळेचं नाव आणि तुमच्या शाळेचा ॲड्रेस तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर इथे बोर्ड तुम्ही स्टेट बोर्ड जर असेल तर इथे स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीने टाईप करू शकता. ओके. त्यानंतर सिलेक्ट इयर ऑफ पासिंग इथे पासिंग इयर तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे 10वीचं आणि त्यानंतर पर्सेंटेज तुमचे इथे फिल करा. त्यानंतर 12वीची माहिती भरावं लागेल. तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाची माहिती भरा. ओके. तुम्ही जर 12वी केली असेल तर 12वीची माहिती भरा. आता सेम ज्या पद्धतीने 10वीची माहिती भरलेली आहे त्या पद्धतीने 12वीची माहिती भरा इथे. ओके. तर इथे शाळेचं नाव आणि ॲड्रेस फिल करा. त्यानंतर इथे बोर्डचं नाव फिल करा आणि त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचे पुढे पर्सेंटेज इथे फिल करा. त्यानंतर ग्रॅज्युएशन माहिती भरा. इथे तुमच्या कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस इथे फिल करा. त्यानंतर इथे बोर्डचं नाव तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर इयर ऑफ पासिंग पुढे तुमचे पर्सेंटेज इथे फिल करा. ओके. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर अशा पद्धतीने एरर येत आहे. प्लीज एंटर अ व्हॅलिड व्हॅल्यू. द टू नियरेस्ट व्हॅलिड व्हॅल्यूज आर 71 अँड 72. तर मित्रांनो इथे पर्सेंटेज टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज आता इथे फॉर एक्झाम्पल 71.40 मी टाकलेले आहेत. ओके. तर 71.50पेक्षा कमी असतील तर 71% टाका. ओके. जर 71.50पेक्षा जास्त असतील तर इथे 72% टाका. तर आता इथे 71.40 आहे म्हणजे 71.50पेक्षा कमी आहेत, त्यामुळे इथे आता आपल्याला 71% टाकावं लागतील. ओके. तर अशा पद्धतीने 2 डिजिटमध्ये तुम्हाला इथे पर्सेंटेज टाकावं लागतील. तर इथे बघू शकता इथे 67.89 आहेत. तर आता इथे 67.50पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे इथे मी 68% टाकणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमचे पर्सेंटेज इथे फिल करा. तुम्हाला इथे समजले असेल कशा पद्धतीने इथे पर्सेंटेज टाकायचे आहेत. ओके. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तिसरी स्टेप ओपन होईल. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी पुढची स्टेप ओपन होईल. ओके. तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना सगळ्यात पहिले तुम्हाला इथे फोटो अपलोड करावा लागेल. ओके. तर फॉर्मॅट तुम्हाला इथे दिलेला आहे JPG किंवा JPG असला पाहिजे आणि त्याची साईज 200 KB आत असली पाहिजे. ओके. तर इथे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचा फोटो इथे अपलोड करा. इथे फोटो अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं इथे नाव दिसेल तुम्हाला आणि त्यानंतर अपलोड इमेज यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा इथे फोटो अपलोड होऊन जाईल. ओके. तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके. तर अशाच पद्धतीने बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील. तर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे आहेत. ओके. आणि साईज तुम्हाला 200 KB आतच ठेवायची आहे. ओके. सर्व डॉक्युमेंटची. तर आता इथे आपण डॉक्युमेंट्स बघणार आहे तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत अपलोड करण्यासाठी. तर इथे तुम्हाला मी फोटो अपलोड करून दाखवलेला आहे. ओके. त्याच पद्धतीने सिग्नेचर इथे अपलोड करा. त्यानंतर आधार कार्ड तुमचं इथे अपलोड करा. ओके. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करा. ओके. जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला इथे कंपल्सरी नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके. आणि त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे अपलोड करा. ओके. तर हे अनाथ उमेदवारांसाठी इथे हे कंपल्सरी नसणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे नोट दिलेली आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करा. तुमचा रहिवासी दाखला इथे अपलोड करा. ओके. त्यानंतर SSC मार्कशीट किंवा सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर HSC किंवा डिप्लोमा मार्कशीट तुम्ही इथे अपलोड करा. तर मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. ओके. तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करा. तुम्ही जर 12वी केली असेल तर 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करा. ओके. आणि त्यानंतर डिग्री और लेटेस्ट मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ओके.
तर डिग्रीचं इथे तुम्ही मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे मी सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. ओके. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. ओके. आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिसेल आणि पुढे तुम्हाला फायनल सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येऊन जाईल. ओके. तुम्ही संपूर्ण माहिती ते चेक करू शकता. तर इथे तुम्हाला खाली प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, यावरती क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी प्रिंट आहे तुम्हाला सेव्ह करून घ्यायची. ओके. तर अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप बघितलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्या एक्झामसाठी फॉर्म भरायचा असेल तुम्ही वेबसाईट ओपन करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे लिंक दिलेले आहेत. ओके. तुम्हाला ज्या एक्झामसाठी अप्लाय करायचं असेल त्याच्यापुढे तुम्हाला इथे लिंक दिलेले आहेत. ओके. याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. आता या योजनेच्या मित्रांनो पुढील जे परीक्षेचे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला याच वेबसाईटला भेटतील. ओके. तर तुम्हाला जे काही अपडेट्स चेक करायचे असतील तुम्ही याच वेबसाईटला चेक करा. ओके. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.